नमस्कार. महाराष्ट्रातील लाखो महिलांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता वाटपाबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अगदी कोणाला हा हप्ता मिळणार आणि नवीन योजनेत काय बदल होणार हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना, जिच्यामध्ये महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेतून आतापर्यंत अनेक बहिणींना हप्त्याच्या स्वरूपात फायदा मिळाला आहे. मागच्या काही महिन्यात सरकारने काही हप्ते एकत्र देऊन महिलांना दिलासा दिला होता. आता ऑगस्ट महिन्यात 14वा हप्ता वाटपाबाबत अपडेट आलेली आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार 14वा हप्ता फक्त पात्र लाभार्थींनाच मिळणार आहे. म्हणजेच ज्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत भरली आहेत आणि ज्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, त्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळेल. मागील वेळेस सरकारने 12 हप्ते एकत्र वाटप केले होते. त्यानंतर 13वा हप्ता वेळेत देण्यात आला. आता 14वा हप्ता ऑगस्ट महिन्यात थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मित्रांनो, यासोबतच आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकार लवकरच महिलांसाठी आणखी एक नवीन योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्तही महिलांना अतिरिक्त मदत मिळू शकते. त्यामुळे येणारे महिने महिला लाभार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहेत. आता एक मुद्दा विशेष लक्षात घ्यावा लागेल. महाराष्ट्रात लवकरच ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. निवडणुका जवळ आल्या की सरकारकडून अनेकदा महिलांना, शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला थेट फायदा होईल अशा योजना जाहीर केल्या जातात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसोबत आणखी काही नवीन घोषणा सरकारकडून पुढच्या महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच निवडणुकीपूर्वी महिलांना अजून काही लाभ मिळू शकतो. पण मित्रांनो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. अजूनपर्यंत निधी वितरणाबाबतचा सरकारी जी.आर. आलेला नाही. सरकार निधी वाटपाचा जी.आर. जाहीर करत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात 14वा हप्ता कधी मिळणार याबद्दल ठोसपणे काहीही सांगता येणार नाही. म्हणजेच घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष पैसे कधी जमा होतील हे जी.आर. वरतीच अवलंबून आहे. जर तुम्हाला 14वा हप्ता मिळवायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तुमचं बँक खाते आधार लिंक असलं पाहिजे. आधार व मोबाईल नंबर बँकेत अपडेट असणे आवश्यक आहे. कागदपत्रे योग्य पद्धतीने सादर केलेली असावीत. गाव पातळीवर झालेली पडताळणी पूर्ण असावी. जर ह्या सगळ्या गोष्टी योग्य असतील तरच तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. अनेक महिलांना प्रश्न पडतो की आपलं नाव लिस्टमध्ये आहे का, आपल्याला हप्ता मिळणार का? त्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा महसूल कार्यालयात माहिती घेऊ शकता. याशिवाय ऑनलाईन स्टेटस चेक करण्याची सोयसुद्धा उपलब्ध आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सहज तपासू शकता. मित्रांनो, हा होता लाडकी बहीण योजनेचा 14व्या हप्त्याची अपडेट. सरकारचा हा निर्णय खरंच महिलांसाठी महत्त्वाचा आहे. यासोबतच निवडणुका जवळ आल्यामुळे आणखी काही योजना किंवा फायदे सरकारकडून मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. पण तोपर्यंत जी.आर.ची प्रतीक्षा करावी लागेल.